बरं का माई, मी पंडित अतुल शास्त्री भगरे आपल्या समोर असा एक ठेवा देणार आहे की जो पूर्वासुरींनी आणि ऋषी मुनींनी आपल्या संचिताचा ठेवा काही विशिष्ट व्रताच्या माध्यमातून सांगून ठेवलाय आणि तोच मी आजपासून आपल्या समोर खुला करतोय। माई, तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे। दिवसभरातली सगळी कामं आपली उरकलेली असतील। थोडासा कुठेतरी निवांतपणा मिळालेला असेल, हातपाय तोंड धुतलेला असेल, सडा संमार्जन तू केलेलंच असशील। देवाजवळ आणि त्याचप्रमाणे अंगणातल्या तुळशीजवळ आपण दीपक लावलेला असेल आणि आपल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी म्हणून तू भगवंताचा धावा करत असशील। आणि आता गणपतीचे पिता शिवशंकर शंभो महादेव यांच्या चरणी आपण या मालिकेचं पहिलं पुष्प अर्पण करतो आहोत। कारण येत्या गुरुवारी 11 मार्च रोजी म्हणजेच माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी महाशिवरात्र आहे। चला तर मग सुरुवात करूया। एक आटपाट नगर होतं आणि या नगरामध्ये एक सावकार राहत होता। स्वामी, तुम्ही तुमच्या ध्यानात मग्न आहात हे मी जाणतेच, परंतु महाशिवरात्रीच्या निमित्ताने भूतलावर तुमचे भक्त ज्या प्रकारे सज्जता करत आहेत ते बघून खरोखरच खूप आनंद होत आहे। आपणही त्याकडे एक वार दृष्टिक्षेप टाकावा स्वामी। पार्वती, मी जरी ध्यानस्थ असलो तरी मला हे सारं दिसतं आहे। विशेषतः त्या नगरातील सावकाराच्या वाड्याकडे लागलेले माझे ध्यान दुसरीकडे कुठेही जात नाही। गेली 12 वर्ष त्याच्या ह्या पूजेत कधीही खंड पडला नाही। तोच दिमाग, तीच वर्दळ, त्याची महाशिवरात्रीची ही पूजा केवळ नगरातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे स्वामी। भूतलावर हा सावकार निश्चितच आपल्या प्रीतीस पात्र ठरणारा असेल यात शंका नाही, हो ना स्वामी? माझे म्हणणे आपल्याला रुचलेले दिसत नाही स्वामी। होय पार्वती, कारण तो सावकार त्याच्या गतजन्मीच्या पुण्याईमुळे हे सारं ह्या जन्मी उपभोगत असला तरी त्याच्या ह्या जन्मीच्या कर्मामुळे माझ्या अनेक भक्तांना अत्यंत दारिद्र्यात त्यांचे आयुष्य जगावे लागत आहे। म्हणजे या सावकाराने 12 वर्ष केलेले तुमच्या या महापूजेचे तुमच्या लेखी यत्किंचित महत्व नाही स्वामी। पण तुमच्या लेखी अधिक प्रिय असं कोण आहे स्वामी? देवी, माझ्या लेखी सर्वच भक्त मला प्रिय आहेत, पण या नगरीतला चंद्रभान माझ्यासाठी अधिक प्रिय आहे। चंद्रभान, तो व्याध जो वनात पशूंची शिकार करून आपले जीवन व्यतीत करतो, तो चंद्रभान? होय देवी। स्वामी, तुम्ही खरोखरच भोळे सांब आहात। अहो, तो पशूंची शिकार करून जगणारा एक व्याध, ज्याने ना कधी तुमच्यासाठी एखादे बेलाचे पान वाहिले, ना कधी अभिषेक केला, ना कधी तुमची पूजा केली, तो तुम्हास प्रिय। अहो, त्या सावकारापेक्षा चंद्रभान तुमचा प्रिय भक्त कसा असू शकतो? अशा प्रकारे भक्तीची तुलना नाही होऊ शकत, मी चुकताय। तर मग तुमच्या प्रिय भक्ताला त्याची भक्ती सिद्ध करू द्या, देऊ देत त्याला परीक्षा। देवी, माझ्या भक्ताची परीक्षा म्हणजेच माझी परीक्षा हे जाणताना आपण
देवी चुकून पडला शेला खाली. चुकून पडला? हो. चंद्रभान, चंद्रभान, चंद्रभान. चंद्रभान, अहो कुठे आहेसा तुम्ही? माझी आंबा. चंद्रभान, चंद्रभान. अहो कुठे आहेसा तुम्ही? चंद्रभान, अहो चंद्रभान, कुठं गेला आहेसा तुम्ही? हे काय? 4 फुलं सांगितली मी केसात माळायला आणायला आणि तुम्ही तर फुलांचा सडाच पाडलात. सोन्याच्या हरणाचा शेला. अयो, ह्याच्यामुळे उशीर झाला बाई तुम्हाला रानामध्ये. अरे वा, चांगला आहे की शेला. नुसती थट्टा करा आमची. कुठून आणला सा? म्या नाही आणला शेला. असं वय उग काय बी बोलू नका. ठावय मला. अगं पण आता काय बी बोलू नका. जायचंय ना वाड्यावर सावकाराच्या, म्हणून तर ही 4 फुलं आणायला सांगितली केसात माळायला. जायच पाहिजे वय सावकाराच्या वाड्यात. आज महादेवाची पूजा आहे. समजा गावाला अवतान आहे आणि पूजेला नाही म्हणायचं असतं वय. अगं आपण रानात राहणारी माणसं, आंबे, रांगडी, आणि आपला महादेव बी तसाच बघ. नुसतं मनापासून हात जोडलं का त्याला की पोचतोय बघ आपला नमस्कार. वय तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आज महाशिवरात्री आहे. समजा गाव जमलं असेल तिकडे सावकाराच्या वाड्यावर, मग आपण का जायला नको? तसं नाही ग बाय. त्याच्याकडनं घेतलेलं पैक आपण कुठं परत केलं त्याला? आणि असं एखाद्याचं देणं डोक्यावर असताना त्याच्या घरला जाणं मला नाही पटत बघ. तो सावकार त्याच्या घरातली पूजा करत बसल की तुमची देणीच बघत बसल? चला. तुझं खरं आहे पर आवाज चला. अगं पर आंबे, आवाज चला. अगं ऐकून तर घे. पैका नको नको पैका द्यायला नको आणि बायकोला भेटायला पाहिजे.
नको नको नको. पायका पायका दे पायका. अरे बायकोला भेटायचंय वय तुला. पायका कारवाई नको. अव ह्यो तर सावीचा नवरा दिसतोय. भेटाय आलं असेल तिला. पर सावकाराचा कारभारी नाही सोडायचं बघ. त्याचं पैका कुठं परत केलं त्यानं अजून. तू जात तुला नाही बघवणार आहे. जा. जोपर्यंत सावकाराचं कर्ज देत नाही तो पण तुझ्या बायकोला भेटता येणार नाही. माफजी माफ करा, चुकीने झालं. अगं बाई सावी, वळखली बी नाही तुला. बरी आहेस ना व? मोर आलेलं दिस ढकलायचं. 5-6 आवाज झालं, धनाचं तोंड बी बघितलं नाही बघ म्या. आज वाटलं येईल पर नाही. अगं त्याला बी तसंच वाटत असणार की ग. तुझा धनी आला होता काय? पर कारभाराने त्याची पाठ सोलून काढली बघ चापकानं. इथं आला म्हणून. नको रडू बघ, सगळं नीट होईल. तुझं धनी येईल परत तुला घ्यायला. नको रडू ग. अगं बाई, या दासीला काय झालं रडायला? काय नाही जी, पाण्याचं मडकं पडलं म्हणून. काय झालं जी? अहो शेला बघा तिचा. फारच सुंदर आहे खरा. तिच्या नवऱ्याने दिलं असणार, अजून कोण देणार? वाईजी, त्यांचा लय जीव आहे माझ्यावर. दिसतेस ते. बाई 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 ग, कसला ग हा शेला? केवढा लकाकतोय. चोरून बिरून आणलास की काय? चोरून कशाला आणन मी? माझ्या धान्यानं पिरमाने दिलाय. वनात शिकार करून जगणाऱ्या व्याध्याची बायको आणि काय तोऱ्यात मिरवतीये. पण शेला खरंच भारी. अगदी वाड्यावर पण नाहीये असा शेला. ताई साहेबांना सांगायलाच हवं. ताई साहेब, माझीच दृष्टी लागायची बाई तुम्हाला. तुम्ही आधी कानामागे काळात पीठ लावा बरं. घ्या. आहेतच ताई साहेब आमच्या तशा. ताईसाहेब ताईसाहेब ताईसाहेब, तिकडे बाहेर ना. कले, केव्हापासून तुला बाहेर काजळायला पाठवलं होतं आणि तू आत्ता येतेस? आता दास्यांनी कसं वागायचं हे सुद्धा मी सांगायचं? क्षमा असावी ताईसाहेब, पण आता ताईसाहेबांबद्दल काही बोलणार आहेस की नाही? बाई बाई ग, मी काय सांगणार? अहो सुंदरच दिसताय तुम्ही, पण तिकडे बाहेर. बाहेर बाहेर फार लक्ष आहे तुझं. नाही नाही ताईसाहेब, अहो एकदा तुमच्यावर नजर गेली की ती दुसरीकडे जात नाही, हे खरंच आहे. पण ती व्याध्याची बायको आंबा कशी आहे ग? हिऱ्याची अंगठी कशी आहे? बाई 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 ग, सुंदरच आहे. पण त्या आंबाचा शेला. शेला? अगं बाई, शेला तरीच म्हटलं की काय कमी आहे म्हणून. शेल्याची. तो शेला आण पाहू.
धाग्याने विणलेला हा शेला पाहून सगळे थक्क होतील. हो की नाही कले? बाई 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 ग, सुंदरच आहे, पण त्या आंबाचा शेला काय झगमगाट आहे त्याचा, निराळाच आहे काय. कले, सा शृंगारा पुढे त्या शेल्याचं कौतुक करतेस? नाही नाही ताईसाहेब, अहो मी खोटं कशाला बोलू. एकीकडे तुमचे हे सगळे दागिने आणि एकीकडे तिचा शेला, असं बघणारा कुणीही म्हणेल. कले, माझ्यापेक्षा उच्च प्रतीचा शेला तिच्याकडे असणं शक्यच नाही. पण माझ्या समोर तिचं कौतुक करायचं धाडस कसं केलंस तू? तुझ्यासारख्या उद्दाम दास्तीचं तोंड काळं केलं पाहिजे. बाई सौदामी बाई, नमस्कार. अगं अंबा, किती ग सुंदर हा शेला म्हणायचा. कुणी दिला ग आंबे हा शेला? जिताई धान्यानं. अंगभर दागिने घालून कोणी समोर आलं तरी ध्यान नाही द्यायचं या शेल्या पुढे. अहो, दागिन्यांचं काय घेऊन बसलात? ती तर सावकारीण पण घालते. पण ह्या शेल्याची सर दागिन्यांना कुठे? हे अगदी बरोबर बोललात बघा. आंबे, हवं तर 10 म्हशी घे आमच्याकडनं. पण हा शेला दे की मला. हवं ताई, आणि म्हशी घ्यायला उसनवारीवर सुवर्ण मुद्रा आमच्याचकडनं घ्या तुम्ही. अहो, 10 म्हशी कुठे घेऊन बसलात? मी तर या शेल्यासाठी आमच्या अर्ध्या परगण्यावर पाणी सोडायला तयार आहे. इतके मोल आहे की काय त्या शेल्यात? आहे तर आता हेच बघा, तुमचा हा सोहळा अख्ख्या नगरात पंचक्रोशीत नावाजलेला. दुरून लोक येतात आणि तुम्ही दागिने चढवता, असे दागिने जे पाहून लोकांचे डोळे दिपतील. सगळं असलं तरी आज तुम्ही इथे येऊन थांबलात, पण तरी कोणाचं लक्ष नाही तुमच्याकडे. या शेल्याकडे बघण्यातच सगळे गुंग होते. डोळे दिपले का नाही? नजरेत दिसतंय तुमच्या, तुम्हाला हवाय म्हणून. नाही जी, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते, धान्याने दिलाय पिरमाना, म्या नाही द्यायची. लाख सुवर्ण मुद्रा दिला तरी नाही जी. अख्ख्या पंचक्रोशीत ह्याहून सुंदर ऐवज कुणाकडे नाही हा अंबा. सगळे ह्याचं आणि तुझं नाव काढत राहतील बघ. बाई, विसरलेच की सावकारीण बाई इथंच उभे आहेत. त्यांच्याकडे असेल की ह्याच्यापेक्षा उंची ऐवज एखादा. बाई गो, म्हणजे नाही का काय ह्याहून उंची ऐवज तुमच्याकडे? आई, भक्ताची जशी ही परीक्षा आहे तशी भगवंताची देखील सत्व परीक्षाच म्हणायची ही. कारण पार्वती मातेनी आपला दिव्य शेला या भूतलावर टाकला आणि तिथून खऱ्या अर्थाने नाट्याला आरंभ झाला. या सगळ्यामध्ये चंद्रभान कशा पद्धतीने अटकत गेला आणि या चंद्रभानच्या माध्यमातून कशा पद्धतीने सत्कर्म घडलं, याचीच एक सुंदर अशी कथा, तीच आपल्याला उद्याच्या भागात बघायची आहे. उद्याच्या भागासाठीची उत्सुकता जशी माझ्या मनात आहे तशी तुमच्याही मनात असेलच, यात शंकाच नाही. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.